कैंटीन बंद कर रहे, हफ्ता मांग रहे, इसलिए अब संगठना वाले बना रहे चाय। चाय ले लो चाय, आइस टी आइस टी। भ्रष्टाचार बंद करा, कॅन्टीन चालू करा, भ्रष्टाचार बंद करा, कॅन्टीन चालू करा, भ्रष्टाचार बंद करा, कॅन्टीन चालू करा। इथं विद्यार्थ्यांसाठी आम्ही चहाचं आंदोलन ठेवलेलं आहे। तर हे चहाचं आंदोलन का ठेवलेलं आहे? गेली 7 वर्ष विद्यापीठाचं कॅन्टीन बंद आहे। आणि हे कॅन्टीन का बंद आहे? कारण का काही व्यवस्थापन परिषदेमधल्या लोकांना भ्रष्टाचाराची सवय लागलेली आहे। त्यांना जर हप्ते मिळत नसतील तर ते कॅन्टीन बंद ठेवतात। अहो 7 वर्ष विद्यार्थी जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरचा प्रवास करून कॅन्टीनसाठी जातात। जर त्यांना सकाळचा नाश्ता करायचा असेल, संध्याकाळी चहा घ्यायचा असेल तर एवढा प्रवास त्यांना करावा लागतो। आता परीक्षा सुरू आहे, परीक्षा सुरू सुद्धा असताना यांनी ते कॅन्टीन चालू करू दिलेलं नाही। आम्ही सातत्याने यांना विनंती करत आहोत, निवेदनं देत आहोत, त्यांना जाऊन भेटी घेऊन सांगत आहोत की हे कॅन्टीन सुरू करा। विद्यार्थ्यांना असंख्य अडचणी येत आहेत, पण हे कॅन्टीन बंद ठेवण्यापाठीमागं काहीतरी यांचं मोठं षडयंत्र किंवा यांना मोठे पैसे मिळणार असतील म्हणून हे कॅन्टीन त्यांनी बंद ठेवलेलं आहे। यांच्याचं कारण आहे की इथं रिफॅक्टरी जवळ जे कॅन्टीन आहे मागच्या 5 ते 6 वर्षापासून बंद आहे। आता सध्या परीक्षा काळ चालू आहे आणि विद्यार्थ्यांना हा जो एरिया आहे इथला, त्या एरियामध्ये जयकर रिडिंग हॉल आहे, मेन बिल्डिंग आहे, इथं डॉक्टर आंबेडकर भवन आहे, सोशल सायन्स सगळे डिपार्टमेंट आहेत। विद्यार्थ्यांना तिथं चायची असेल, नाश्त्याची असेल किंवा इतर गोष्टीची सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना 1 ते 1.5 किलोमीटर लांब जावं लागते। अनिकेत कॅन्टीन असेल किंवा फूड कोर्ट असेल, इथं विद्यापीठामार्फत काही बस सेवा बी नाही, त्याच्यामुळे हा अंतर खूप लांबचा आहे आणि विद्यापीठाने लवकरात लवकर इथं कॅन्टीन चालू करण्याची परवानगी देण्यात यावी अशी आमची मागणी आहे। प्रशासनाने गेली 6 महिन्यांपासून विद्यापीठातील जवळपास 4 कॅन्टीन आणि गेल्या 7 वर्षापासून 1 कॅन्टीन बंद ठेवलेलं आहे। त्यांना अपेक्षित असं कमिशन देणारा कुठलाही व्हेंडर त्यांना आतापर्यंत मिळालेला दिसत नाही, असं त्याच्यावरून प्राथमिकता दिसत आहे। हे विद्येचं माहेरघर आहे आणि या पुणे युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांसाठी एक कॅन्टीन नाही, ही मोठी शोकांतिका आहे। 8 वर्षापासून जर एक महत्त्वाचं कॅन्टीन पुणे विद्यापीठातलं बंद असेल तर विद्यापीठ व्यवस्थापन नेमकं काय करतं हा प्रश्न पडतो। विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी करण्याचं काम हे विद्यापीठ प्रशासनाचं आहे, पण ते कधी विद्यापीठ करताना दिसत नाही। आजच सकाळी देखील इथं शुल्कवाढीवरून वगैरे या सगळ्या गोष्टीवरून आंदोलन चालू होतं। म्हणजे विद्यापीठ बाकीच्या सगळ्या गोष्टी करते पण विद्यार्थ्यांच्या हिताची एकही गोष्ट करत नाही। हे कशासाठी? बरं, हा प्रश्न नुसता विद्यापीठातला एकच नाही, तुम्ही शासकीय इमारतींमधले शासकीय विभागातले कुठलेही कॅन्टीन बघा, ते कुठल्याही कॅन्टीनची अशीच अवस्था आहे। म्हणजे यांना कमिशनच पाहिजे का प्रत्येक ठिकाणी? आज शासकीय इमारतींमध्ये असलेली कुठली कॅन्टीन ही सगळी एक तर रोडप्यांच्या हातात आहेत किंवा युपीच्या भैयांच्या हातात आहेत। मराठी माणूस कुठे या सगळ्यामध्ये? मराठी माणसाला का नाही हे सगळ्यांची कॉन्टॅक्ट मिळत? उडुपीवाले तुम्हाला मलिदा देतात, युपीवाले तुम्हाला मलिदा देतात म्हणून तुम्हाला ते पाहिजेत का? हे सगळं कशासाठी? विद्यापीठ प्रशासनाने गांभीर्याने या गोष्टीचा विचार करावा आणि लवकरात लवकर या संदर्भातली जी काही प्रक्रिया असेल ती सुरू करून लवकरात लवकर हे कॅन्टीन सुरू करावं। अन्यथा युवा सेना स्टाईल यांना काय उत्तर द्यायचं ते आम्ही देऊ। जय महाराष्ट्र।